शुभ प्रभात मित्रांनो. सकाळचे साधारणतः 7 वाजलेले आहेत आणि आता आपण निघालेलो इथून एक 25 किलोमीटरवर आहे ना, उन्हावरे म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये गरम पाण्याचा कुंड आहे. तर आपण तिथं जाऊया आणि आंघोळ करायची आपल्याला. कारण की सकाळी काय ना, आपण मध्ये पंपावर थांबलो होतो ना काल. तर 25 किलोमीटर जायचं आहे आपल्याला इथनं. त्याच्यानंतर आपण तिथं आंघोळ करणार आहे आणि परत याच रोडने आपल्याला वरती येईल किंवा तिकडून एखादा रोड असेल दुसऱ्या गावाला जायला तर आपण तो बघूया. काय सकाळी फ्रेश झालो, फक्त आंघोळ करायचं राहिले आता. तर म्हणलं तिथंच जाऊन करू. आणि आपल्याला आज दिवसभर गणपतीला पण जायचंय कड्यावरच्या, त्याच्यानंतर बीचवर जायचंय. एवढा सुंदर घाट आहे ना मित्रांनो, एकदम मस्त. आणि सकाळी गाडी चालवण्याची एक मजाच वेगळी येते खरं. तर मित्रांनो, रोड थोडा खराब आहे, गाडी बघून चालवायला लागते खूप. तो रोड खूप असं एकदम म्हणजे मागं थोडा खराब होता, इथं थोडा बरा आहे. आणि या रोडनीच त्यांनी सांगितलं की सरळ पुढे गेलं की डायरेक्ट कुंडापाशी गाडी जाते. तो 2 किलोमीटर झाले या रोडनी चाललोय आणि काय दिसनाच, माणूस पण दिसना या रोडला विचारायचं म्हणलं तर. इथं गरम पाण्याचे कुंड कुठे आहे? अच्छा, अजून पुढे आहे का? त्या ह्याच्यातून जंगलातून असं वाटलं की हा आहे का नाही आहे ना. लोक असतात तिथं आता? कोण नसतं तिथे मंदिर आहे ना. हा हा तिथे गेला समोर मंदिर ना, हा तो ह्या साईडला जावा, हा हा. डायरेक्ट कुंडाशी गेला. अच्छा, डायरेक्ट कुंडापासून मंदिरापासून इकडे किती आहे खाली मंदिरापासून? जवळ जवळ आहे ना. ओके, धन्यवाद दादा. तिथं दोन आहे ना आजी आजोबा उभे होते, तर त्यांनी सांगितलं की इथून जवळ आहे एक मंदिर आहे, मंदिराच्या बाजूलाच आहे. नमस्कार दादा. या रोडने थोडं पायी गेले की पुढेच आहे म्हटले, ते बघूया ना. हे कपडे चेंज करण्यासाठी ठेवलं. इथं गरम पाण्याचा हा कुंड आहे, ह्याच्यातून वाफा निघतात बघा. पाणी गरमच आहे, एकदम गरम म्हणजे चांगलंच गरम आहे. आणि इथं एक महादेवाचं मंदिर आहे आणि हा पाणी सरळ जाऊन खाली ओढ्याला मिळतं. हा इथं ओढा आहे. असा परिसर आहे इथला. आपण गाडी तिकडे थोडी अर्धा किलोमीटर लांब लावली कारण की चालत यावं लागलं. इथं कंटिन्यू गरम पाणी असतं. पाया पडू देवाच्या. मित्रांनो, हे जे सेंटरला शेवाळ दिसतंय ना वरती आलेलं तुम्हाला बघा इथे, तर त्या शेवाळ्यापासून पाणी वरती येते गरम. इथं 1 2 3 4 झरे आहेत असे खालून डायरेक्ट पाणी वरती येतंय जमिनीतनं. ह्याच्यात थोडं बेडकं पण मिळालेले ते बघा. इथं एक आहे, तिथं एक आहे, तिथं एक आहे, तिकडं 3 4 आहेत. तर असा एकंदरीत इथला हे आहे. इथं आंघोळ करू आणि आता निघूया रिटर्नला. तर आपली आंघोळ झाली आणि इथं तसं येताना एकटं येऊ नका, कोणतरी संघ हवं आहे. कारण की विषय काय होतो, तिथं कोणच नाही आहे. आलं तर कोणतरी संघ हवं, तसं येऊ नका कधीच. कारण की खूप रिस्की एरिया आहे आणि पूर्ण जंगल आहे आजूबाजूने. साधारणतः एक म्हणजे मी जिथून निघालो ना तिथनं फक्त गावानंतर मला 2च माणसं भेटली. तर काळजी घ्या ती. कारण की काय होतं, एकटं येणं कामाचं नाही. इकडं पूर्ण जंगलच आजूबाजूने बघा. पूर्ण तुम्ही बघा, काहीच नाही. मी या साईडला चालत गेलतो, काही म्हणजे काहीच नाही आहे इथं. तर येताना ती काळजी घ्या आठवणीने. आता गाडीत बसूया आणि पुढं निघूया. कारण की कपडे चेंज करायचे. आंघोळ तिथं केली पण कपडे नेली नव्हती, फक्त टावेल घेऊन गेलो होतो. तर चला. तर आता आपण निघालेलो मित्रांनो कड्यावरच्या गणपतीला. गाडी बघितली ना की बरेच लोक बस स्टॉपवरून बाहेर येऊन थांबतात. पण काय होतं, आपलं सामान जास्त आहे त्यामुळे आपण शक्यतो गाडीत कुणाला एंट्री देत नाही.
आता आपण रिटर्न मंदनगड चाललोय, पण जागे उठून आहेत काही ठिकाणी, त्याच्यामुळे गाडी खूप स्लो करावं लागते. पण गाडी चालवण्याची मजा येते बरं का. दादा एक जण कुणालाही नेऊ शकतो मी, तुम्ही बसायचं तर बसा, काही प्रॉब्लेम नाही. तो मुलगा घाबरला मला वाटतं, बरोबर ना. याला तर तिथं पाठी खाली आहे बघा धरायला. हा चला दादा. ते काय होतं, तो घाबरला बहुतेक. माझं गाव पुण्यामध्ये. इकडे कुठे गाडी घेऊन गेलेले? इकडं मी आपलं असंच फिरायला आलेलो आहे. आता इथून मंदनगड वरनं कड्यावरचा गणपती अंजारला अंजारले ना, अंजारले. आणि खाली अंजारलेचा ब्रिज आणि वरती गणपती. बरोबर, त्याला अंजारले मध्ये येतो का तो गणपती? अच्छा. काय आहे, तिथं मागं पण दोन भेटली, त्यांना पण यायचं होतं, पण माझ्याकडे बसायला एकच पुढं जागा आहे. मागं सगळं मटेरियल पडली. इथं पण कसं आहे, तुम्ही बसला म्हणून, नाही तर ते पायाला लय अवघडले होतं नंतर. काय आता आम्हाला अडचणीत जायचं म्हटलं तर कामाला पर्याय नाही. हो बरोबर आहे. मला इथून आता परत विक्रोलीत कामाला जायचंय. विक्रोली? अच्छा. किती किलोमीटर आहे ते? इथून मंडणगडातून 3 किलोमीटर. अच्छा, तुम्हाला मंदनगडला यायचंय का आता? हा. मंडणगडातून गाडी पकडून जायचं खाली. हो. आपण परत पंपावर आलेलो आहे, बघूया इथं काय करायचं काय नाही, आणि मग पुढे जाऊया. दादा मी इथवरच आहे, तुम्ही चालेल. हो. तर मित्रांनो, पेट्रोल पंपावर आलो, पेट्रोल टाकलं, आणि आता आपण निघालोय अंजिर्ल्याचा जो गणपती आहे, कड्यावरचा गणपती म्हणतात, तिकडे चाललेलो आहे. आता 40 किलोमीटर आहे. इथं जरा थांबूया. हे काल आपल्याला भेटले होते हे सगळे ट्रॅक्टरवाले, ते बघूया कुठे येते. त्यांचं काय केबल टाकायचं काम चालू आहे, त्यामुळं हे बघा इथं एक जण आहे, हा केबल ओढतोय तोच. 2 मिनिट थांबून बोलतो त्या संग. ते केबलचे काम करणारे लोक आहेत, पुण्यामधले आहेत ते रात्री त्यांचा मशीन फेल झाली होती म्हणून तिथं थांबले होते ते. मित्रांनो, इथं व्ह्यू भारी होता. हे नदी आहे, पुढे जाऊन समुद्राला मिळते इकडं या साईडला. इथं गाडी उभी आपली, म्हणून थांबलो होतो. भारी वाटलं एकदम. 5-10 मिनटं घालवली. आता पुढं नाश्त्याला करायचंय, तर नाश्त्याला थांबूया. चला, मस्त वाटतं एकदम. परिसर भारी एकदम, आजूबाजूनी सगळे डोंगर आहेत. एकदम मशी मध्ये आले अचानकच, त्यामुळे कॅमेरा लेट चालू केला मी. आता हे सगळे नीट ट्राफिक म्हणजे या 2 गाड्या बाबा मशी वाहणारे निवांत चाललंय एकदम. अचानकच मशीमध्ये आल्या. गाडी थोडी फास्ट होती, कंट्रोल मध्ये होती पण फास्ट होती. काय होतं, टर्नला लवकर दिसत नाही पटकेनी लांबपर्यंत. आपण आता केळशी मध्ये पोहोचलेलो आहे. केळशी मध्ये आला ना तर इथं केळशी बीच म्हणूनच लावलंय. अंजर्ले इकडे आहे. आता केळशीच्या आपण किनाऱ्यावर जाऊया एकदम. लाईटची कामं चालू आहे तिथं अशी रोडला. दोन्ही साईडला नारळ विरळ मस्त एकदम भारी वाटतं. बघूया आता बीचवर कोण आहे कोण नाही कळलं आपल्याला. 5 मिनिटातच तिथं जाईल आपण. एकदम बरोबर आलोय आपण, कारण की समोरच बीच आहे. टुरिस्ट येत नाही का रे या टाइमात? मग कधी येतात? अच्छा. चला, काय नाव तुझं?
इथं आपली गाडी लावलेली आहे आणि हा पूर्ण बीच आहे. मस्त वाटतं एकदम. तर इथं आता नाश्ता पण इथंच करूया. समोर लोक आहेत, कोणतरी 2 व्हीलर घेऊन येत आहे. भारी वाटतं एकदम. तर मित्रांनो, आजचा प्लॅन आहे ना, सँडविच बनवतोय. आपण इथं जरा बसलो होतो, गाडी लावली, थोडा नाश्ता केला, कारण की येताना आपण ब्रेड घेऊन आलो होतो. आणि आता काय आलंय, पाणी वरती यायला लागलंय असं वाटतंय, कारण की मी आलो तेव्हा मागं होतं, आता पार वरपर्यंत लाट येते. तर आता इथं गाडी पुढं घ्यावं लागेल. हा बघा, हे लाट पार इथवर येते, आता पुढं सरकायला लागलेली आहे. तर आपण आता गाडी थोडी पुढं घेऊन लावूया, त्याच्याकरता सगळं बंद करावं लागेल. तर मित्रांनो, इथलं आपलं शूट झालेलं आहे आणि आता आपण पुढं निघालेलं आहे. बघूया पुढं राहायचं किंवा काय करायचं ते आता पुढं गेल्यावरच कळेल. तर चला आता केळशीच्या बाहेर निघूया हळूहळू. हा व्यू मस्त वाटला एकदम, तुम्ही व्हिडिओ बघा. चला आता निघूया. केळशी बीचवर अजिबात पब्लिक नाही आहे, कारण की आता पोरांच्या सुट्ट्या आहेत म्हणून, आणि मुलांची परीक्षा चालू आहे दिवाळीच्या जवळ आल्यामुळं. तर आपण आत्ता निघालेलो इथनं, एकदम म्हणजे नारळाच्या बागेतनं ह्याच्यातनं चाललेलो आहे आता. असला भारी व्ह्यू आहे ना मित्रांनो, सकाळ धरून 4 वेळा शब्द झाला, खरंच भारी आहे. कारण की हिरवळ जास्त असल्यामुळे आता गरम होतोय, पण हिरवळ पण तेवढीच आहे. हे आडे म्हणून गाव आहे, आडे, आणि पलीकडं उटंबर. आणि हे जे लाईटी लागतात ना, या सगळ्या बोटी आहेत मित्रांनो, ज्या बाहेर आल्यात त्या आत्ता. आणि इकडं आपण जेवायला चाललेलो आहे आता.